नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. बघा, आंतरजिल्हा बदलीचा जो काही 6वा टप्पा आहे तो 17 तारखेपर्यंत ॲप्लिकेशन करायची त्यांना मुदत होती आणि ती प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आज 21 तारीख आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनसाठी 19 तारखेपर्यंत मुदत होती. त्यानंतर आज 21 तारीख आहे. तर ती प्रोसेस सुरू आहे आणि ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झालेली आहे त्या शिक्षकांची लवकरच लिस्ट आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामधलं जे काही एक पत्र निघालेलं आहे शिक्षण विभागाकडनं प्राथमिक, तर त्या पत्रामध्ये असं दिलेलं आहे की जे पण शिक्षक आंतरजिल्हा बदली करून जातील, जोपर्यंत आपली नियुक्ती होत नाही, आपल्याला नोकरी मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला जॉईनिंग होत नाही, तोपर्यंत तिथले जेवढे पण शिक्षक आहेत आंतरजिल्हा बदली झालेले त्यांना शाळा सोडून जाता येणार नाही. कारण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी त्या शिक्षकांना जोपर्यंत आपण तिथे रुजू होत नाही, जे पण शिक्षक रत्नागिरी जिल्हा निवडतील, जे पण अभियोग्यताधारक रत्नागिरी जिल्हा निवडतील त्या शिक्षकांना त्यांची नियुक्ती, आपली नियुक्ती झाल्याशिवाय त्यांना त्यातून सुटका करता येणार नाही. त्यामुळे बरेच असे शिक्षक असतात की त्यांना आंतरजिल्हा बदली झाल्याबरोबर शासनावर दबाव आणतात, खासदारांना भेटतं, आमदारांना भेटतं आणि शासनावर दबाव आणतात. काहीतरी त्यांना आंतरजिल्हा बदली करून जाण्यासाठी त्यांना जायचं असतं म्हणून ते दबाव आणतात. त्यासाठी कुणीही दबाव आणू नये यासाठी त्या शिक्षकांकडनं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेतलं जातं की आम्ही नवीन शिक्षक येईपर्यंत आंतरजिल्हा बदली झालेले आहेत तरी आम्ही आमची इथेच तोपर्यंत ते तिथेच काम करतील असं हमीपत्र लिहून घेतलं जातं. प्रत्येकाकडनं लिहून घेतलं जातं. प्रत्येक जिल्ह्यातनं जे पण शिक्षक बदली होऊन जातील त्या प्रत्येक शिक्षकाकडनं असं पत्र लिहून घेतलं जातं दरवेळेस. त्यावर आपल्या शिक्षक भरतीला कुठलाही अडथळा येणार नाही. आपली शिक्षक भरती ही वेळेवरच होणार आहे. फार तर 1 तारखेपासून काही ना काही तर आपल्याला घडामोडी दिसतील. एक तर आपल्याला लॉगिनला जाहिराती दिसतील, एक तर पसंतीक्रम सुरू होईल, काही ना काहीतरी घडामोडी नक्कीच घडतील. कारण आंतरजिल्हा बदलीच्या कामासाठी जवळजवळ सोमवारी सुट्टी आहे, रविवार सोमवार. त्यामुळे या महिन्याच्या शेवटी 29, 30, 31 तारखेपासून काही ना काहीतरी आपल्याला चांगली बातमी मिळेल. आपल्याला लॉगिनला काही ना काहीतरी जाहिराती बघायला मिळतील. आता कोविड-19 पण महाराष्ट्रामध्ये त्याचे पण रुग्ण सापडत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं सगळ्यांनी टाळा. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये 144 कलम लागू केलेला आहे जमावबंदीचा. कारण कुठे कोणी जमावात काही करू नये यासाठी तो 144 कलम लागू केलेला आहे. आणि कोरोनाचे पण रुग्ण सापडत आहे, त्यासाठी जास्त गर्दी कुठे होऊ नये किंवा काहीतरी शासनावर कुणीही दबाव आणतं, आंदोलनं करतात, उपोषणं करतात, त्यासाठी जमाव करतात आणि त्यांच्या मनाला पटेल तसे काहीही कामं करत असतात. म्हणून थोडं 18 तारखेपासून तर 20 जानेवारीपर्यंत 144 कलम लागू केलेला आहे मुंबईसारख्या शहरामध्ये. तर थोड्या दिवसात पुण्यात पण होईल, नागपूरला पण होईल. जे पण कुठले मोठे शहर आहेत त्या ठिकाणी जमावबंदी लागू केलेली आहे, जमावबंदी कायदा लागू केलेला आहे. त्यामुळे आता आंदोलनं, उपोषणं शिक्षक भरतीसाठी होणं आणि शासनावर पुन्हा दबाव आणतात. अधिवेशनाकाळामध्ये आंदोलनं, उपोषणं करून तिथे पण बऱ्याच मागण्या इतर जे पण काही संघटना आहेत, शिक्षक भरतीच्या संघटना नाहीत, इतर ज्या पण संघटना आहेत त्यांनी आंदोलनं केली. काहींना यश मिळालं, काहींना यश मिळालं
नाही. आपली पण एक शिक्षक भरतीची मागणी मान्य झाली होती, 80% पदभरती तुमची करू, पण त्यातनं पण काही कारणास्तव 10% कपात केलेली आहे. आता प्रत्येकच अभियोग्यता धारकाचं एकच म्हणणं आहे की शिक्षक भरती आपली लवकरात लवकर झाली पाहिजे. लवकरात लवकर जाहिराती आपल्याला लॉग इनला दिसल्या पाहिजे. मी खरं सांगते की झोक्यातलं शेंबडं पोरगं पण हसतं आपल्याला की तुमची शिक्षक भरती होत नाही, तुम्हाला नोकरी मिळणार नाही, तुम्ही शिक्षणच घेत राहा, डिग्र्याच मिळवत राहा, MEd करा, MA करा, BEd करा, त्यानंतर तुम्ही TETचा अभ्यास करा, IBPSला पुन्हा एकदा टक्कर द्या, TRTचा अभ्यास करा, हा अभ्यास करा, तो अभ्यास करा, असं ते शेंबडं पोरगं हसत असतं आपल्याला. तर अशी परिस्थिती आहे अभियोग्यता धारकांवर की तुमची शिक्षक भरती लवकर होत नाही, तुम्हाला नोकरी मिळणार नाही, असं चिडवलं जातं घरातनं बऱ्याच जणांना. तर हे बघतो आहे आपण DEd BEd करून. त्यानंतर TIT, TET, मग आता जाहिराती कधी येतील याची वाट बघत बघत काहींना काही थोड्या दिवसामध्ये दगड मारायला लागून जाते वेगवेगळे परिपत्रक वाचून. कालच भंडारा जिल्ह्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती द्या असं एक काहीतरी बातमी बघितलेली आहे लोकांनी. मला सांगा, आपली शिक्षक भरती जरी झाली, आपल्याला यादीत नाव आलं आपलं, मग ती प्रोसेस काय ते लगेच 2 दिवसात पूर्ण करतील का? नाही. काही शाळांमध्ये शिक्षकच नाही, विद्यार्थी शाळेत जात नाही, त्यामुळे ते काहीतरी तोडगा काढलेला आहे. कारण दुसरी चाचणी घ्यायची आहे. जी काही शाळेमध्ये चाचण्या होतात, 2 चाचण्या, एक सामायिक परीक्षा, एक वार्षिक परीक्षा, असं काही शाळांमध्ये होतं. तर ते पेपर कोण चेक करणार? विद्यार्थ्यांची परीक्षा कोण घेणार? फेब्रुवारीमध्ये पण मार्चमध्ये पण वार्षिक परीक्षा आहे, ते कामं कोण करणार? त्यासाठी ते सेवानिवृत्त शिक्षकांना घेतलं असावं. म्हणून मग आपली शिक्षक भरती वर्षभर होणार नाही का? असं नाही. आता आज डिसेंबर आहे, मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3-4 महिन्यांसाठी त्यांना घेतलं असेल. आपल्याला जूनमध्ये नियुक्ती मिळणार आहे, आपण किती पण प्रयत्न केला तरी. आचारसंहितेनंतर आचारसंहिता जरी असेल तरी आपल्याला जूनमध्येच नियुक्ती मिळेल. आपल्याला लगेच फेब्रुवारीमध्ये थोडी म्हणतील की तुम्ही आता शाळेत जा. तसं नाही. शैक्षणिक वर्ष जेव्हा सुरू होईल तेव्हाच आपल्याला नियुक्ती मिळेल आणि आपल्याला तेव्हा शाळेत जाता येईल, जरी आपली निवड आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये झाली तरीही. तर जरा समजून घ्या. काहींचा खूप मोठा गैरसमज होतो. कुठूनही काहीतरी कात्रण वाचायचं, कुठून तरी काहीतरी बातमी शोधायची आणि एकामेकाला ट्रोल करायचं, असं चालू आहे. आधी 2017ला एवढं सोशल मीडिया डेव्हलप नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात काय चालू आहे किंवा एकामेकाच्या घरी जाऊन सांगणं खूप कठीण होतं. आता तसं नाही. काढला का मोबाईल लगेच सगळं समजतं, सगळं माहीत होतं. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाचे मत मांडण्यासाठी, एकामेकाला ट्रोल करण्यासाठी एक छान असा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. टेलिग्राम, यूट्यूब, त्यानंतर इंस्टाग्राम, असे सोशल मीडिया साईट मिळालेले आहेत लोकांना ट्रोल करण्यासाठी, परिपत्रकं वाचण्यासाठी, परिपत्रकं मिळण्यासाठी. असं आहे. एखाद्या कास्टला जास्त जागा असतील तिथे ट्रोल करायचं त्या लोकांना. कोणी काही सांगितलं का लगेच ट्रोल करायचं, असं चालू आहे. 2017ला ती परिस्थिती नव्हती. जेवढं पेपरात माहिती पडायचं तेवढंच आणि जेवढं मेलला आलं तेवढंच. यूट्यूबला समजायचं काय चालू आहे, किंवा जे आंदोलनात सहभागी व्हायचे त्या विद्यार्थ्यांना माहीत व्हायचं की नेमकं शिक्षक भरतीत काय चालू आहे. तर बघा, काही वेळेस जाहिराती या 1 जानेवारीपासून पुढे येऊ शकतील. 1 ते 5 जानेवारीपर्यंत काही ना काहीतरी आपल्याला घडामोडी घडतील. आज 21 तारीख आहे, अजून 8 ते 10 दिवस लागतील. कारण नंतर जिल्हा बदलीच्या याद्या ज्यावेळेस आपल्याला दिसतील. मी कालच 2022च्या याद्या बघितल्या, त्यामध्ये बऱ्याच कोकणातल्याच जागा जास्त खाली झालेल्या आहेत, कोकण विभाग. मग ते 2022चं होतं, काहीतरी 22 का 21/8/2022ची यादी होती ती व्हेरिफिकेशन केलेली. आता व्हेरिफिकेशनची तारीख ही काय येणार
28 डिसेंबर, 27 डिसेंबर 2023 किंवा 25 डिसेंबर 2023, 24 डिसेंबर 2023 अशी व्हेरिफिकेशनची तारीख येणार. किंवा मग 12/12ला फॉर्म भरणं सुरू झालं, 19/12/2023 अशी व्हेरिफिकेशनची तारीख येणार. यादी अजून जाहीर झालेली नाही, ती लवकरच बघायला मिळेल. ज्या दिवशी यादी बघायला मिळेल त्या दिवशी आपल्याला समजेल की जाहिराती कशा अपलोड झालेल्या आहेत, जाहिराती केव्हा अपलोड होतील. अपलोड होण्याचं काम हे चालू आहे, पण ते कधीपर्यंत पूर्ण होईल ते कोणालाही माहीत नाही. बघूया आता जाहिराती केव्हा येतात. एकामेकाला ट्रोल करणं, एकामेकाला मीच शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात मोठा, मीच सगळ्यात श्रेष्ठ असं कोणीही कोणाला समजू नका. कारण बरेच विद्यार्थी हे डिप्रेशनमध्ये आहेत. आणि डिप्रेशनमध्ये न राहता ज्यांना टेन्शन येत असेल ना शिक्षक भरतीचं, त्यांच्यासाठी मला एक सांगावंसं वाटेल की तुम्हाला जे मूवीज आवडतात त्या मूवीज एक बघायच्या रोज. तुम्हाला भूताचे पिक्चर आवडतात, तुम्ही एखादा भूताचा पिक्चर बघा. तुम्हाला कॉमेडी पिक्चर आवडतात, तुम्ही कॉमेडी पिक्चर बघा. नाईस पिक्चर बघायचा तर कपिल शर्माचा जो काही शो आहे, जो बघून हसू येईल, आपल्याला हसू येईल, ते प्रोग्राम बघा. जरा मनाला थोड्या वेळासाठी आपण शिक्षक भरतीत काय चालू आहे हे विसरून जाऊ. त्यानंतर तुम्हाला जे गाणे आवडत असतील ते गाणे ऐकायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला मनाला समाधान वाटेल. नाहीच काही केलं तर एखादा आवडता मंत्र असेल तर तो मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. काहींना गाणे वगैरे आवडत नाही, पण थोडंसं धार्मिक मनाचं समाधान होण्यासाठी, काहीतरी मनशांती मिळण्यासाठी एखादा मंत्र असेल तुम्ही ज्या पण देवाला मानत असणार त्याचा, तर तुम्ही नक्कीच तो मंत्र जप करून बघा तुमची मनशांती होण्यासाठी. नाहीच तुम्हाला पटत तर तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीला भेटून या. तिच्यासोबत जी पण कोणी असेल, मैत्रिणी असतील, मित्र असेल, त्या लोकांना भेटून या किंवा गप्पा मारण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये शिक्षक भरतीच्या गप्पा मारू नका. इतर कुठल्याही असतील गप्पा तर त्या मारू शकतात. मैत्रिणींना भेटायला जा, मित्रांना भेटायला जा. वाटलं तर मित्रांनी मैत्रिणींनाही भेटायला गेलं तर चालेल, मैत्रिणीने मित्राला भेटायला गेलं तरी चालेल. तुमच्या थोड्याशा शिक्षक भरतीच्या मृगजळातनं बाहेर पडण्यासाठी, मनस्थिती चांगली होण्यासाठी हा एक सोपा आणि सरळ मार्ग आहे. किंवा जिथे तुम्ही गेलेलेच नाही आतापर्यंत त्या पर्यटन स्थळाला भेट द्या, किंवा ज्या व्यक्तींना तुम्ही भेटायलाच गेले नाही तिथे जाऊन या. तर थोडंसं तुम्ही रिलॅक्स होणार. आणि वाटलंच तर तुम्ही मोबाईल हा 2-3 दिवस नाही बघितला तरी चालेल. आपलं पोर्टल सुरू झालं, आपल्या जाहिराती सुरू झाल्या, तुम्हाला मेल मेसेज नक्कीच येईल. ज्या पण मोबाईलवरून तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर. तर बघा, माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.